तर एखाद्याची बदली त्याच्या मनाप्रमाणे न झाल्यास असे आरोप होतात। महिला पोलीस अधिकाऱ्याच्या आरोपावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। बावनकुळे यांनी महिला अधिकाऱ्याचे आरोप फेटाळलेले आहेत। त्यामध्ये जे काही बदल्या होत आहेत त्यामध्ये कुठेतरी महिला अधिकाऱ्यांवर अन्याय होतो असा आरोप आयपीएस अधिकारी वैशाली माने यांनी केलेला आहे। पुरुष प्रधान संस्कृतीला प्राधान्य दिलं जातं असा आरोप आहे। एखाद्याची बदली त्यांच्या मनाने झाली नाही मग असे आरोप लागतात। त्यामुळे त्याचा विचार काय त्यांचा आरोप लावला बघितला असेल, पण बदली आपल्या मनाने झाली नाही तर असे विचार येतात माणसाच्या मनात। अतुल लोंढे निवडून येतील, गुप्त मतदान आहे। लोंढेंनी भाजपची मतं फोडण्याची तयारी केली आहे। विकास ठाकरेंचं वक्तव्य आहे, मी नाराज नाही असं विकास ठाकरे यांनी म्हटलं आहे। कसं आहे, आमचे ते राष्ट्रीय प्रवक्ते आहेत आणि त्यांचा अनुभव नॅशनल लेवलचा आहे आणि इंटरनॅशनल लेवलचे सुद्धा प्रश्न ते बोलताना दिसतात। असं आहे की बलाढ्य नेते मंडळी आमच्या जवळ आहेत। आमच्या या निवडणुकीचे निरीक्षक डॉक्टर नितीन राऊत साहेब आहेत, त्यांचा अनुभव आणि त्यांचे इतके वर्ष काँग्रेसमध्ये गेले, या सर्व अनुभवांचा फायदा आम्हाला होईल आणि मतदारांना ते आकर्षित करू शकतील आणि अतुल लोंढेंचा विजय निश्चित होईल असं मला वाटतं। नाही, मी कशाला नाराज नाही। मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे, आमदार आहे आणि माझं मतदान नाही आहे ना। मतदान हे नगरसेवकांचं आहे। माझ्यासाठी महत्वाचं होतं मध्य नागपूरमध्ये जे 12,000 लोकांची डोबी नगर वस्ती आहे ती हटवण्यासाठी रेल्वे प्रशासन तिथं जबरदस्ती करत होती आणि ते त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात मी आणि त्या भागातले माझे नगरसेवक आम्ही तिथे लागलो होतो, म्हणून आम्ही तिथे येऊ शकलो नाही। या निवडणुकीपेक्षा जो काँग्रेसचा मतदार आहे त्याला सुरक्षित ठेवणं हे माझ्यासाठी महत्वाचं होतं। एअर इंडियाची इमारत मंत्रालयासाठी देण्यासंदर्भातली एक महत्त्वाची अपडेट आता समोर येते। आज करारनामा हस्तांतरण प्रक्रिया पार पडणार आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर करारनामा हस्तांतरण केलं जाईल। एअर इंडिया इमारतीमधून मंत्रालयाचा कारभार आता चालणार आहे। सुमारे 1,600 कोटींना राज्य सरकारच्या वतीनं ही इमारत आता खरेदी केली जाते। अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। एअर इंडियाची इमारत मंत्रालयासाठी देण्यासंदर्भात आज करारनामा हस्तांतरण प्रक्रिया पार पडणार आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर करारनामा हस्तांतरण केलं जाईल, तर एअर इंडिया इमारतीतून मंत्रालयाचा कारभार हाकला जाणार आहे। तर सुमारे 1,600 कोटींना राज्य सरकारच्या वतीनं एअर इंडियाची ही इमारत खरेदी करण्यात येते आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।